ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र देशा। भारताचा माजी कर्णधार रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीमध्ये दाखल होणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे। विजय साळवी आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। विजय, काय नेमकी चर्चा आहे? खुद्द रवी शास्त्रीने सांगितलंय की तो आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत दाखल होणार आहे। याचा अर्थ तो आता जी बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या अर्ज भरण्यासाठी जी मुदतवाढ दिली आहे त्याच्या आधी तो त्याच्यासाठी अर्ज दाखल करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच रवी शास्त्री 1 वर्षापूर्वी टीम इंडियाचा डायरेक्टर होता, पण त्यानंतर बीसीसीआयच्या सीएससी म्हणजे क्रिकेट ऍडवायझरी कमिटीने, ज्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, यांनी रवी शास्त्री ऐवजी अनिल कुंबळेच्या नावाला पसंती दिली। गेलं वर्षभर अनिल कुंबळे हा भारतीय संघाचा कोच आहे, याची सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे। अनिल कुंबळेच्या अंडर भारताने चांगली कामगिरी बजावली, पण अनिल कुंबळे आणि विराट कोहली या दोघांमध्ये बिनसलं। त्यामुळे अनिल कुंबळेने चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर जेव्हा त्याची मुदत संपली तेव्हा ताबडतोब राजीनामा द्यायला विंडीज दौऱ्यावर तो मुदतवाढ मिळूनही गेला नाही। त्यामुळे बीसीसीआयनं आता मुख्य प्रशिक्षक पदांसाठी जे अर्ज मागवले आहेत त्याला मुदतवाढ दिली आणि त्यामुळे रवी शास्त्री आता तातडीनं अर्ज भरून या शर्यतीत दाखल होतोय। पण गमतीची गोष्ट म्हणजे प्राजक्ता अशी आहे की वीरेंद्र सहवाग जो आधीच या शर्यतीत उतरलाय त्याच्याबरोबर रवी शास्त्रीची शर्यत कशी होते हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे। विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।